खोड्या करायला आवडतात, किती खोड्या करायला आवडतात. आमच्या बाबांबरोबर एका ठिकाणी कार्यक्रमाला जायचं योगाला. आता गेल्याच्या नंतर तिथं पाटलाचं घर होतं. पाटील आग्रह करू लागले, चला म्हणे जाऊ आपण घरी चहा पाणीसाठी. आता पाटील म्हटल्यावर जावं तर लागेलच. गेलं नाही तर पाटीलचा अजून तोरा. पाटलांबरोबर गेलो घरी आणि पाटलांनी मध्ये आवाज दिला, अहो चहा पाणी द्या, महाराज आले, ताई आले. आता गेलो आणि बसलो. बसल्याच्या नंतर पाटलांचा मुलगा इतका खोडकर होता, तो आला महाराज बाबांजवळ आला, जोरात आला. बाबा टनकन वरती आणि दणकन खाली बसले. एवढा खोडकर होता तो. आता बसल्याच्या नंतर तो काही शांत बसतो का? आपल्या मुलं काही शांत बसतं का? नाही, ते खोड्याच करतात. आता बसल्याच्या नंतर ते बाबांची पिशवी जवळच होती. आता बाबांच्या पिशवीमध्ये तो हात घालू लागला. आता हात घातल्यानंतर नारळ होता आणि पाकिट होतं. आता बाबा विचार करू लागले की नारळ घेतलं तर काही नाही, जर पाकिटाला हात लावलं तर आपली जाण्याचीच पंचायत होईल. बाबांनी हळूच त्याला चिमटा घेतला आणि ते जोर जोरात रडू लागलं. रडून रडून बाजूला साईडला झालं. त्या बाबांकडे खुन्नस नजरेनं बघू लागलं. बाबा मला चिमटा घेतला काय बघतोच. आता पाटलाच्या आणि बाबांच्या गप्पा रंगल्या. गप्पा रंगल्याच्या नंतर मधून आता चहा आला. आता चहा आणल्याच्या नंतर बाबा बशीत ओतला आणि पिऊ लागले. पाटलांनी घेतला, मी घेतला आणि बाबांनी चहा ओतला आणि ते बाळ म्हटलं मला बाबामध्ये चहा प्यायचा. ऐकतच नव्हतं. बाबा म्हणे माझ्यात नको पिऊ, तुला सर्दी झाली. ऐकतच नव्हता. पाटलांनी सांगितलं पण तो ऐकत. पाटील सांगू लागले, माझ्याकडे कोणी पाहुणा आलं तर हा असंच करतो, हा म्हणजे पाहुण्यामध्ये चहा पितो. आता बाबा इकडून फुड करायचं, तो तिकडून फुड करायचा. त्याला झाली होती सर्दी. आता सर्दी झाली असल्यामुळे त्याला जोराची शिंक आली. शिंक आल्याच्या नंतर अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. आता बाबांना सगळ्याच्या हा अंगावर उडला. आता बाबा म्हणू लागले पाटलांना, अहो पाटील बुवा तुम्हाला असे किती लेकर आहेत? पाटील सांगू लागले, तुमच्या आशीर्वादाने मला 2 लेकर आहेत. आता बाबा म्हणू लागले, एक इथं आहे तर एक कुठं आहे? पाटील सांगितलं, हा एक इथं आहे, एक बाहेर तुमच्या बुटामध्ये पाणी ओततोय. विठ्ठल विठ्ठल